श्री एकदंत मंडळातर्फे भव्य गणेश जयंती सोहळ्याचं आयोजन। शांतीनगर मखमलाबाद येथील प्रसिद्ध श्री एकदंत गणपती मंदिरात गणेश जयंती उत्सव 1 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने महाअभिषेक, महागणेश याग, महायज्ञ, महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंदिर परिसर भक्तिरसात भारावून गेला होता। या सोहळ्याचं आयोजन श्री एकदंत मंडळ यांनी केलं होतं। गणेश भक्त, ग्रामस्थ आणि भाविकांनी या उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाचं दर्शन घेतलं। गणपती बाप्पा मोरया या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं। या उत्सवाबाबत अधिक माहिती देताना मंडळाचे पदाधिकारी यांनी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंती सोहळ्याचं भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले। भाविकांच्या सेवा आणि श्रद्धेने हा उत्सव अधिक भव्य आणि भक्तिरस पूर्ण झाला। मागील 14 वर्षापासून आपला हा गणेश जयंतीचा कार्यक्रम या मंदिरामध्ये करत आलेलो आहे आणि या वर्षी 14व्या वर्षी हा कार्यक्रम थोडा मोठ्या प्रमाणात आयोजित केला गेला। 30 जानेवारीला इथे आम्ही पालखी काढली। तिला काय नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। त्याच्यानंतर काल 31 जानेवारीला निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा रात्री 9 ते 11 कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमातही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। त्याच्यानंतर आज दिवसभर इथे पूर्णाहुती आणि गणेश यागाचा कार्यक्रम होता। तो कार्यक्रम निर्विघ्न पार पडलेला आहे। तसेच संध्याकाळी आम्ही महाभंडाऱ्याचे आयोजन करतो, तो आता चालू आहे आणि रात्री 10 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे। आणि कार्यक्रमासाठी ज्या ज्या मान्यवरांनी उपस्थिती आणि मदत मोलाचे सहकार्य केले त्यांचे आम्ही आमच्या मंडळातर्फे शांतीनगर परिसर रहिवासी संघ व श्री एकदंत मित्र मंडळ या सर्व सभासदांतर्फे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि दरवर्षी त्यांचे असेच मोलाचे सहकार्य लाभो ही त्यांना विनंती करतो। गेल्या 14 वर्षापासून एकदंत गणेश जयंतीचा कार्यक्रम शांतीनगर परिसरात होत असून शांतीनगर परिसरातील महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक यांच्या सहभागाने एवढा मोठा प्रमाणात कार्यक्रम होतो। 30 तारखेला गणेश पालखी सोहळा झाला। 31 तारखेला समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला आहे आणि आज 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 3 पर्यंत गणेश याग व सत्यनारायण पूजाचा कार्यक्रम झाला। आता सायंकाळी 5 ते रात्री सायंकाळी 8 ते 5 पर्यंत 5 ते 8 पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सदर कार्यक्रमासाठी माननीय जिरवळ साहेब, अन्न व प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार राहुल भाऊ टिकले, प्रभागातील नगरसेवक सुनीताताई पिंगळे, पुंडलिकराव खोडे, सुनील भाऊ बागुल, तसेच अमोलजी पालवे, ज्ञानेश्वर काकड, बाप्पू पिंगळे, उद्धवजी पवार अशा मान्यवरांच्या सहकार्याने एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आला। गेल्या 3 दिवसापासून श्री एकदंत गणेश जन्मोत्सवाचा सोहळा इथे सुरू आहे। 30 तारखेला पालखी सोहळा, 31 तारखेला हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं भव्य असा कीर्तन सोहळा झाला। हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला आणि आज पहाटेपासून गणेश याग, पूर्णाहुती, सत्यनारायण पूजा आणि आता महाप्रसाद याचाही अनेक भाविकांनी, असंख्य भाविक त्याचा लाभ घेत आहेत। या कार्यक्रमासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष श्रावण सूर्यवंशी, उपाध्यक्ष किरणजी गंभीरे आणि मंडळाचे अर्धयू संजयजी बोराडे, सर्वच कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन सर्वांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।